अच्छा, किती दूध देते ही? शी आता 7 ते 8 लिटर एका टायमाला देते. तिचा म्हणजे हाडकुड दिसत नाहीये? नाही सर. म्हणजे बाळ किती महिन्याचं तिचं? 2 महिने. 2 महिने जणून झालेली. हो. तिचं हाडकुडच दिसत नाही ना? नाही सर. पण त्यावेळेस एक शब्द तुमचा माझ्या मनात अजून म्हणत आहे. काय? आम्ही त्यावेळेस शेतीसाठी आलो होतो. तुम्ही सांगितलं शेतीत जमिनीत काम केलं पाहिजे, हे तुमचं मातीत काम केलं पाहिजे, तुमचं वाक्य आहे का नाही? हे सारखं आमच्या डोक्यात फिडिंग झालं. त्यावेळेस आम्ही वर पिकाकडे लावलं की औषध मारायचं पहिलं, ही पहिलं आमचं ज्ञान. तुम्ही सांगितलं आम्हाला पहिलं शेतीत जमिनीत काम केलं पाहिजे, हे वाक्य माझ्या अजून डोक्यात तुमचा. तुम्ही ते अनुकरणात आणलं. आता गोट्या सुद्धा वाशेत नाही आणि दूधही वाशेत नाही. आता दूध सगळ्यांसाठी मी ठेवले असं सकाळ सगळं दूध पिण्यासाठी. पिण्यासाठी. मी आणली तेव्हा 3-4 दिवसाची होती. तिथं पहिलं वाटते मागच्या कांडर चेहरा पाहिला तो वय दिसत. पाठीमागे त्वचा बघितली ना या इथं पहिल्या नांदीपाशी, तर बघा किती मस्ती बा. आहे का नाही? एक मामांची गाई व्यायल्यानंतर तिचं कॅल्शियम कमी झालं. डॉक्टरांनी प्रयत्न केले आणि त्यात कॅल्शियम कमी झाल्यानंतर गाई अशा डांबावर पडली. ती मधल्या कानाड्याला लागलं. म्हणजे प्रयत्न करून सुद्धा डॉक्टर म्हणले काही शक्यता कमी, म्हणजे उठणारच नाही. हा, शक्यता कमी आहे म्हटल्यानंतर त्यांनी इंजेक्शन द्यायचं नियोजन केलं होतं. म्हणजे मारायचं? हा. बापरे. इंजेक्शन द्यायचं नियोजन केलं होतं. करतात की काय, जर उठणारच नसेल तर करणार काय? 4-5 दिवस पाळणा बिळणा लावतात ना कधी? लावून बघितलं काय नाही, काय काय. मग मी काय झालं, मला कळल्यानंतर तो विषय मी अभिजित सरांना फोन केला. म्हटलं असं काय खरं रात्री 9:30 मी फोन केलाय की बाबा असा असा विषय आहे, जर मिल्क जर आपण वापरलं तर आपल्याला काय परिणाम होईल, तर ठीक आहे म्हणले. मग त्यांनी मला सांगितलं 300 ग्रामचा डोस आपण वापरून बघूया एका वेळेला. 300 ग्रामचा. गाय किती लिटरची होती? गाय 20-22 लिटरच्या वरची होती. 300 ग्राम आम्ही आता म्हणजे दूध देत होती का काय? ताजी वेलेली गाई तिसऱ्या दिवशी कॅल्शियम कमी पडली. डांबा पडल्यानंतर तिचा कानाडा हे झाला होता. मग आम्ही काय केलं, मनक्याला धक्का बसला. मनक्याला. मग 300 ग्रामचा डोस आम्ही चालू केला कंटिन्यू. किती दिवस? 5 दिवस. रोज 600 ग्राम. रोज 700 ग्राम दिल्यानंतर ते हळूहळू रिकव्हर व्हायला लागली. म्हणजे एका बाजून दुसऱ्या बाजूला बसायची अशी कुस बदलल्यानंतर 4थ्या किंवा 5व्या दिवशी एकदा रातची उठल्यानंतर परत एक 10 मिनिटं उभी राहिली, परत बसली, परत ती रात्र पूर्ण तशीच गेली. दुसऱ्या दिवशी 1-2-3 वेळा उठली. आता ती उठून व्यवस्थित खाली आणि चालू कंडिशनला 7-1 लिटर दूध देते एका टायमिंगला. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं बापू शंकर माळे, मुक्काम पोस्ट काशीळ, तालुका जिल्हा सातारा. काशीळ. अच्छा. तुमच्याकडं दूध व्यवसाय कधीपासून आहे? पूर्वीपासून आहे. म्हणजे पूर्वीपासून आहे. किती जनावर आहे तुमच्या पोटाकडे? आपल्याकडे जास्त नाही, 2-3 जनावर असतात, रेग्युलर असतात. आमचा फुलाचा व्यवसाय असतो. इथे पण डॉल्फिन माशासारखी चमकवली तुम्ही. हो. 2 महिने झाले मिल्क चार्जर चालू झाल्यापासून चमकते आणि पहिला चालू. हो. अच्छा, किती दूध देते ही? शी आता 7 ते 8 लिटर एका टायमाला देते. तिचा म्हणजे हाडकुड दिसत नाहीये? नाही सर. म्हणजे बाळ किती महिन्याचं तिचं? 2 महिने. 2 महिने जणून झालेली. हो. तिचं हाडकुडच दिसत नाही ना? नाही सर. ते आता म्हणजे पूर्वी काय व्हायचं, ते खाल्लं की पचनक्रिया व्हायची नाही, संडास असं पातळ व्हायचं. आता 2 महिने झालं संडास म्हणजे खायला तेवढं सगळं पचतंय. आणि म्हणजे घरची आहे की तुम्ही आणली? नाही, तसे लहान पिल्लं आणलं होतं. किती महिन्याचं होतं तेव्हा? आणलं तेव्हा 6-7 महिन्याचं होतं. तेव्हापासून मी याला सांभाळले. अच्छा. बर.
आणि मग तुम्ही सुरुवात करून 2 महिने झाले. हा 2 महिने झाले. आणि जमीन पण 2च महिने झाले. हा? म्हणजे बाळ होईल. हो हो हो. मग तुम्ही म्हणजे त्याच वेळेस का बरं सुरुवात केलं नेमकी? आपला कार्यक्रम नाही आपला कार्यक्रम बघितल्यानंतर त्यावेळेस एक शब्द तुमचा माझ्या मनात आहे. काय? आम्ही त्यावेळेस शेतीसाठी आलो होतो. तुम्ही सांगितलं शेतीत जमिनीत काम केलं पाहिजे, हे तुमचं मातीत काम केलं पाहिजे, तुमचं वाक्य आहे का नाही, हे सारखं आमच्या डोक्यात फिटिंग झालं. त्यावेळेस आम्ही वर पिकाकडे लावलं की औषध मारायचं पहिलं आमचं ज्ञान. तुम्ही सांगितलं आम्हाला पहिलं शेतीत जमिनीत काम केलं पाहिजे, हे वाक्य माझ्या अजून डोक्यात होतं तुमच्या. तुम्ही ते अनुकरणात आणलं. शेताला वापरता का? हो वापरतो, शेताला वापरतो. कुठली कुठली पिकं आहे तुमच्याकडे? आमच्याकडे फुलं, गलांडा, ऊस. गेल्या वर्षी शेवंतीला वापरलं होतं. शेवंती गेल्या वर्षी. आता ही गाईला वापरावं आता का वाटलं? त्या गोष्ट पहिल्यापासून तुमच्याकडे? हो हो. तिच्या घरी येऊन पण 2 वर्ष झाली नाही वापर. म्हणजे माझ्याकडे आता गाई बनवून नव्हती त्यावेळेस. देशी गाई माझ्याकडे होती पहिली. मग चला चाललंय चांगलं. हा देशी गाई ती दिली, पडली जरा पायावर मोडला तिचा. दिलाय. मग परत ही गाई आणल्यानंतर मग चालू केलं. अच्छा. आता ही आता वय काय तिचं? शेत साधारण असेल 2 वर्ष तरी असेल. 2 वर्षाची. वापरण्याच्या पूर्वीची कंडिशन आताच्या कंडिशन मध्ये काय फरक? वापरण्याच्या पूर्वी ह्याला गुचिड जास्त व्हायचं. पण आता ह्या 2 महिन्याला गुचिड नाही किंवा अगदी कात. घरातलं कोण कोण काम करतं इथे गोट्यामध्ये? सगळे. तुमचा काय अनुभव आहे? अनुभव म्हणजे रिझल्ट मी युट्यूबला बरीच माहिती बघितली. त्यानंतर मी स्वतः अनुभवलं. तब्येत पण चांगली झाली आणि दूध पण भरपूर द्यायला लागले. बरं. पहिलं किती होती? पहिलं देण्याच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात केली म्हणजे गाय वेली का नाही. ती गाडसण चालू केली 8 दिवसांनी. मग पहिल्या 8 दिवसाचा काय अनुभव होता? पहिल्या सर त्या तुम्ही सांगता येणार नाही, कारण आता ती पहिल्यांदाच गाय होती. आपण तुम्ही दूध काढलं असं ना तेव्हा काय निघाल तेव्हा? 5 पासून चालू झालं. 5 लिटरपासून 5 लिटरपासून सुरुवात झाली. पहिले 8 दिवस 5 लिटर दिलं, नंतर हे चालू केलं. 7-8 लिटर आता कंटिन्यू देते. किती दिवस तुम्हाला अनुभव यायला, प्रचिती यायला किती दिवस लागले होते? तरी 15 दिवसानंतर मी अर्धी पाणी संपली आणि 15 दिवसानंतर अक्षयला म्हटलं मला जरा फरक वाटतोय. आमची म्हैस आहे का नाही, तिचं म्हणजे रिडकू होतं. रिडकू केलं की ती दूध देतच नाही. पण तिला ती सॉइल चार्जर मिल्क चार्जर घातल्यापासून ते कंटिन्यू 2 टायमाला दूध देत. म्हणजे आणि तिच्या दुधातही फरक पडला. पहिलं तिचं 1 महिन्यापासून चालतं तिला. हो. गाईला काय फरक पडला? तिला 1 लिटर दूध वाटले. आता ही साधी म्हैस आहे, 1-1.5 लिटर देणारी म्हैस आहे. पण त्यात रोजचं तिचं 4.5-5 लिटर रोजचं दूध आहे 2 टायमाचं. म्हणजे 2 टाइम म्हणून 4.5-5 लिटर. हे साधी म्हैस. आता किती देते? पहिले 1-1.5 लिटर द्यायची आणि आता वाढलंय का? काय खुश जास्त जास्त वाढून सांगताय? तुम्ही खरे घरामध्ये मोजत असतील ना पातेल्यामध्ये? आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दूध आम्ही चहातच बघत घेत होतो. पहिलं चहातच बघत दूध घेत होतो. फक्त चहामधून दूध यायचं. तसं डायरेक्ट दूध खात नव्हते का? ते दुधाचं वास यायचं. ती पचन क्रिया असल्यामुळे ते दुधाचं कसं तरी वास यायचा. शेणाचा पण यायचा, दुधाचा पण यायचा. हो. आता गोट्यासह वास येत नाही आणि दुधाचाही वास येत नाही. आता दूध सगळ्यांसाठी मी ठेवले असं सगळं दूध पिण्यासाठी. पिण्यासाठी. हे म्हशीचे नाही हे तुमच्या मागे ते गायचं. ते गायचं. ते गायचं. ते गायचं. ते ओळखायचं कसं का? ते पातळच निर्देशन पचन क्रिया होत नसल्यामुळे घट्ट नसायचं. नाही नसायचं. खरंच नसायचं. बरं. आता किती ग्रॅम चारताय तुम्ही? ह्यात टोपण आहे, रोज 1 टोपण चालतोय. आता या 5 आणली का? हो हो. एवढे एक टाइम देतो. सकाळी एवढं येतं का? एवढं सकाळी, एवढं संध्याकाळी. म्हणजे जवळजवळ तुम्ही 75 ग्रॅम देताय. 75-80. हो. एक टायमाला तेवढं देता. हो हो. म्हणजे दोघांना पण एवढं सेम? हो हो सेम. ओके. म्हणजे सुरू केल्यानंतर तुम्हाला दुधात फरक पडला, दुधाचा वास बंद झाला, क्वालिटी बदलली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तब्येत सुधारली. गुरांची तब्येत कशी होती पहिली? म्हशी तब्येत बी खराब होत होती, पण सुधारली आता म्हशी तब्येत चांगली होती. महत्वाची गोष्ट वैरण कसली जरी घातली का नाही तरी संपूर्ण सगळे खाते ती सफाचट करते सगळं खाते. बर.
पूर्वी वैर संपत डाखा किती निघायचं पूर्व असं उरलेलं डाखा किती निघायचं पूर्वी जास्त निघत होती. निघत होती का? आता सकाळपर्यंत काय राहणार ना, सकाळपर्यंत सगळं चकास मारायचं. अच्छा. आणि म्हणजे पचनक्रिया चांगली झाली. पचन केल्याचा ओके. आणि शांत झालं का जरा थोडस? हो लय शांत. आता माझी एवढी माणसं आहे ती किती शांत उभी राहिली गुरु. शहाणी ती शहाणपणाचा डोस चालला का तिला? मनीष सुद्धा एवढी शांत नाही वगैरे कधी नाही राहत. दुधाची क्वालिटी मध्ये काय बदल पडला दुधाची क्वालिटी, म्हशीची दुधाची क्वालिटी म्हणजे दूध टेस्टी, म्हणजे खरोखर टेस्टी. तुम्ही देता विकायला की काय, म्हणजे डेअरीवर देता की काय आहे तुमचं? डेअरीवर डेअरी देता. मग फॅट एसएनएफ मध्ये मोजता का? हो मस्त. किती फरक पडला? फॅट 8च्या दरम्यान ते 8 म्हणजे फॅट लागते. फॅट आणि एसएनएफ हिची फॅट किती लागते? हिची 3-5 4-5 हिची 8 लागते. सरासरी म्हशीची फॅट 6-7 असते. 8 म्हणजे 1 पॉईंट वाढली. बर बर बर. तिचे ते काचड आणि ते बघा ना किती म्हणजे बैलासारखं एकदम असं थरथर कापतोय. ते पाहिलं का? काचडी पूर्ण अशी पूर्ण थरथर कापते. पूर्ण आलं होते पूर्ण. एकदम म्हैस म्हटल्यावर ना बरोबर आहे ना, म्हणजे पूर्ण कातडा आलतं एखाद्या बैलासारखं. म्हणजे शरीर एकदम काय झालं, सैल झालं मस्त. आणि हे खूप चांगलं लक्षण आहे. एवढं किती वय असेल हिचं? लय मी आणली तेव्हा 3-4 वेताची होती. तिथं पहिलं वाटते मागच्या कांडर बघा 6-7 वेत. चेहरा पाहिला तो वय दिसतं. पाठीमागे त्वचा बघितली ना या इथं पहिल्या नांदी तर बघा किती मस्ती बा आहे की नाही. म्हणजे एकंदरीत हे जे बदल तुम्ही आत्ताच पाहिलं की पूर्वी? आत्ताच पाहिजे. म्हणजे हिचं तब्येत असेल, याची तब्येत असेल. बरं. आणि हिची तब्येत आहे ना चांगली आहे. ती आता ह्या वेताला तिची तब्येत चांगली आहे. बरं. मागच्या वेतांचा काय अनुभव? मागच्या काय 1-1.5 लिटरच दूध देत होती कायम. आता 4-5 वेळ गेली म्हटलं. 2 महिन्यातच एक टाइम झालेली. 2 महिने 2 महिने तिने दूध दिलं होतं पहिलं मागे मागच्या वेताला. बरं. आता अजून चालू आहे. दूध चालू आहे. किती? 2.5-3 लिटर. एका टाइम एका टाइम तेव्हा 1-1.5 लिटर जास्त. बरं चांगले बॉटल झाली तुम्हाला. हा हो. एकंदरीत तुम्ही जे काही चारा चालत होते त्याचं पचन पहिलं होत नव्हतं. पचन होत नाही. खाद्य काय हा? खाद्य काय दोनांना? खाद्य गोळी पेंट आहे तेवढीच फक्त. तेवढीच फक्त. बाकी दुसरं काय नाही. बाकी तो मिल्क चार्जर आणि चारा. चारामध्ये काय काय? चारामध्ये फक्त आता सध्या वाढच फक्त आहे. तो वाढ आहे. बाकी काय नाही. म्हणजे उसाचे. अरे वा. म्हणजे ह्याच्या आधी का नाही हा. वैरण संपत होते ह्याच्या पुढे. बर. म्हणजे खाल्लं की म्हणजे पचन केल्यात म्हणजे डाका जास्त पडायचं, ते उष्णाला म्हणतो आपण. हा, उष्ण. जास्त पडायचं. बरं. तुमचं दूध वगैरे घरामध्ये खाऊन तुम्हाला काही म्हणजे त्याचे अनुभव आले का चांगले काही असे? हो आले. आम्ही आता सगळी दूध घरात खातोय आम्ही आता. बरं. किती? 1 महिन्यापासून? हो म्हणजे 1 महिना झालं. जशी चव कळली दुधाची बर. तशी आम्ही पहिल्यांदा कोणाला चौकाळी? नाही पहिल्यांदा मीच. कारण मी चहा प्यायला बंद केला. दूध चहा बंद? चहा बंद. एकंदरीत तुम्ही पहिल्यांदा खाल्ल्यानंतर तुम्हाला टेस्ट आवडली. हो. मग सगळ्यांना सांगितलं? हो. काय सांगितलं? दुसऱ्या खाल्लं पाहिजे मग घरात खायला लागले. हा. तुमचा काय अनुभव दूध खाण्याचा? पहिला वास यायचा असा दुधाचा. वाटत नाही. आता छान लागतो. टेस्टला छान आहे. तुम्हाला एक माहिती आहे का, ह्या दुधाचं मिल्क चार्जरचं दूध जर खाल्लं पहिला जो फायदा होतो तो स्किन सॉफ्ट होती. जशी यांची स्किन झाली ना तशी माणसाची पण स्किन एकदम सॉफ्ट होती. दुसरं हाडांचे आजार कमी होतात, सांध्यांचे, हाडांचे. पोटाचं पचन चांगलं होतं आणि मेंदू थोडा शार्प होतो. ही लक्षणं आहे दुधाची याची. तुम्हाला त्यातले काय काय अनुभव आला गेले महिन्याभरात? थोडा चंचलपणा वाढतो, ऍक्टिव्हिटी वाढते, थोडासा फ्रेशपणा वाढतो, कंटाळा कमी होतो. नाही कंटाळा कमी झालाय. कामाचा उत्साह आहेच. हा म्हणजे ओरिजिनल पेट्रोल टाकल्यावर फरक पडणारच ना. भेसळीच टाकण्यापेक्षा मिनरल पेट्रोल म्हणजे भेसळीच ना.
तुमच्यापैकी कोणी वापरताय का? तुम्ही वापरताय. पुढे या. तुमचं काय नाव? माझं नाव महेश विनायक भोसले. बर. मी पेरल्याचं राहणार. अच्छा बर. तुम्ही वापरताय? हो. काय अनुभव आहे तुमचा? 12 गाई आहेत माझ्या. बर. मी 1-2 गाई. हो. बर. किती गायनं वापरता? सगळ्या गायनं वापरतो. काय म्हणतात? हो. किती दिवसात? मला वाटतं 1.5 महिन्यापूर्वी वापरत होतो. बर. थोडा गॅप पडला माझा. काय एक्सपिरियन्स काय तुमचा? एक्सपिरियन्स म्हणजे शेणाचा वास येत नाही. बर. बाकीचं मी दुधात चवीत फरक दाखवतोच. बर. आणि गायांचे पण कात व्यवस्थित होते. मग दीड महिन्यात कमी कवर करून टाकले. कमी म्हणजे गाया गाब राहिलं सगळ्याच. बर. आणि आर्थिक थांबलं. बर. खर्चाची बाजू ही चढती झाली नसेल. बरोबर आहे. आणि गाय जणल्यावर दूध वाढायला किती प्रयत्न करते? आता ती चालू झाले ना. आता म्हणून तर सांगितलं 25 किलोची मागवा म्हणून. मला पण मिल्क चार्जर माहित नव्हतं. बर. मुळात मला माहितच नव्हतं विषय काय. बर. आणि आमचे एक मित्र आहेत काशीगावचे. बर. मिस्त्री काम करतात. ते मला म्हणले तू वापरून तरी बघ. बर. हा ते 1-2 गाय आहेत. बर. तर मला म्हणले वापरून बघ. म्हणले ठीक आहे बघूया. मला काशीगाव मिळतं हे विषयच माहित नव्हतं. मी पहिल्यांदा जाऊन 5 किलो काशीगाववरून आणलं. बर. काशीगाववरून आणलं वापरलं तेव्हा. हा सुरुवातीला. आता काय इथं मिळते त्यामुळे काय तुमचा अनुभव काय म्हणजे नेमकी काय अनुभव सांगतो की तुम्हाला. ते मी तिकडून आणलं मी वापरलं मला जरा बरं वाटलं. बर. आणि आमच्या एक मामांची गाई व्यायल्यानंतर तिचं कॅल्शियम कमी झालं होतं. डॉक्टरांनी प्रयत्न केले आणि त्यात कॅल्शियम कमी झाल्यानंतर गाई अशा डांबावर पडली. ती मधल्या कानाड्याला लागलं. म्हणजे प्रयत्न करून सुद्धा डॉक्टर म्हणले काही शक्यता कमी म्हणजे उठणारच नाही. हा शक्यता कमी आहे म्हटल्यानंतर त्यांनी इंजेक्शन द्यायचं नियोजन केलं होतं. म्हणजे मारायचं. हा बापरे. इंजेक्शन द्यायचं नियोजन केलं होतं. करतात की काय जर उठणारच नसेल तर करणार काय. 4-5 दिवस पाळणा बिळणा लावतात ना कधी लावून टाकलं काय नाही काय. मग मी काय झालं मला कळल्यानंतर तो विषय मी अभिजित सरांना फोन केला. म्हटलं असं काय खरे 9:30 रात्री 9:30 मी फोन केलाय की बाबा असा विषय आहे. जर मिल्क चार्जर आपण वापरलं तर आपल्याला काय परिणाम होईल काही वाचल का? तर ठीक आहे म्हणले. मग त्यांनी मला सांगितलं 300 ग्रामचा डोस आपण वापरून बघूया एका वेळेला. 300 ग्रामचा. गाय किती लिटरची होती? गाय 20-22 लिटरच्या वरची होती. 300 ग्राम आम्ही गाय आता म्हणजे दूध देत होती का काय? ताजी वेलेली गाई तिसऱ्या दिवशी कॅल्शियम कमी झाल्यानंतर पडली. डांबा पडल्यानंतर तिचा कानाडा हे झाला होता. मग आम्ही काय केलं मनक्याला धक्का बसला. मनक्याला. मग 300 ग्रामचा डोस आम्ही चालू केला कंटिन्यू. किती दिवस? 5 दिवस. रोज 700 ग्राम. रोज 700 ग्राम दिल्यानंतर ते हळूहळू रिकव्हर व्हायला लागली. म्हणजे एका बाजून दुसऱ्या बाजूला बसायची अशी कुस बदलल्यानंतर 4थ्या किंवा 5व्या दिवशी एकदा रातची उठली. उठल्यानंतर परत एक 10 मिनिटं उभी राहिली परत बसली. परत ती रात्र पूर्ण तशीच गेली. दुसऱ्या दिवशी 1-2-3 वेळा उठली. आता ती उठून व्यवस्थित खाली. आणि चालू कंडिशनला 7-1 लिटर दूध देते आता एका टायमिंगला. मला काय म्हणायचं सध्या ठरव झाली प्रश्न दुधाचा नाही. दुधाला नाही आमची प्रत्येक आमचा विषय काय होता जीव वाचवणी नुसतं. ती गाय लाख रुपयाची गाय वाचली. त्यांचा रात्रीचा फोन आला मला म्हणलं किती वाजता? 9:30 वाजता. मी त्यांना काय तुम्ही फक्त म्हटलं मी जर वापरू नका म्हणलं. माझ्या जवळ असं तर म्हटलं मी तुम्हाला फुकट दिलं असते. माझं लांब काशी राहावं हे म्हटलं माझ्या 1 किलोचा पुढा आहे. म्हणलं आता 300 ग्रॅम द्या सकाळी 300 ग्रॅम द्या आणि उद्या घेऊन या म्हणलं 5 किलो. आणि त्यावेळेस मग त्यांना किती आनंद झाला असेल बरं. तर शेतकऱ्याला आनंद किती झाला असेल. सोडून दिलेली गाय सोडून विषय सोडून दिला. मी काय म्हणलं त्यांना 10 दिवसाचा प्रयोग करू आपण. अशी पण सोडले तशी पण सोडले 10 दिवसात. हे देवण तुम्ही देवत होता. आपल्याकडून जर होत असेल काय तर करायला काय हरकत आहे. बरोबर आहे. असं तुम्ही 10,000 घालवले मग 2,000 जात नाही आणखी. बापरे. म्हणजे तुम्ही एकंदर तुम्हाला अनुभव तुमच्याबद्दल त्यांनी तुमच्या समोर काय प्रतिक्रिया व्यक्त केली? आता म्हणले उठली की बर ते समाधान आहेत. आता म्हणजे इंजेक्शन मारायला निघाले होते. इंजेक्शन मारणारच होती. म्हणजे ठरलं होतंच त्यांचं बापल्याकांचं की तर डॉक्टरांना बोलवून आपलं. किती काय आहे त्यांच्याकडे 7 एक आहेत. बापरे. डेअरिंग करतो लोक आहे ना.
दुख जास्त होतं ना, बसून बसून एका जागेवर दुख होतं, त्यामुळं मला की किडे पडतात एका जागेवर बसून बसून. त्यापेक्षा म्हणले ते मारून टाकली चांगली, पण आम्ही म्हटलं नाही, इंजेक्शन नाही द्यायचं, आपण प्रयोग करू. तुला खात्री होती, आपल्याला खात्री होती ना. अच्छा, आमचे चुलत बंद आहे ते. म्हणजे तुम्हाला पाठकाल गेलं सगळं. आमचे चुलत बंद आहे ती आजार आहे ते. बर. तर ते म्हणजे थोडं कॅन्सरचा विषय होता त्यांचा. बर बर. तर ते यात्रेला 8 दिवशी आले होते. बर. 8 दिवशी आल्यानंतर आमच्या दूध म्हशीचं नेलं त्यांनी. बर. तर त्यांची तब्येत थोडीशी कव्हरेज लागत आहे, म्हणजे ते आता रिकव्हरीला वाटते. आता ती पुन्हा कालीत आली ती, कालपासून पुन्हा दूध त्याचं चालू केलंय. अजून चांगला रिझल्ट मी परत पेशंट तुम्हाला बोलणार आहे. दुधाने पण तुम्हाला असा अनुभव आता ते केमिकलचे औषधं बंद केली. आता त्यांनी म्हणजे आपलं आयुर्वेदिक औषध आणि आपलं दुधाबरोबर आयुर्वेदिक औषध चालू आहे. आता बऱ्यापैकी कव्हरेजला आहेत. आता म्हणजे उठून बसते ती, फिरते ती, थोडं जेवत नव्हते, जेवायला लागले. कोणता कॅन्सर? कॅन्सर मूत्रपिंडाचा कॅन्सर आहे. अच्छा, बापरे. म्हणजे इथं फार पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मग छानच आहे. मी तेच तुम्हाला मागाशी विचारत होतो, मी तुझं तुम्हाला काही वेगळा आहे म्हणजे औषधी अनुभव आला पाहिजे. हा, ते आमचे चुलत बंद आहे तिथं जायचं आता. बरं बरं. अरे वा, छान आहे ना, एकदम मस्त. असं चांगलं पुण्याचं काम तुमच्या हातून घडलं. हो, तुमच्या हातून घडलं, यांच्या हातून घडलं. त्याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? आज तुम्ही एखादी गोष्ट चांगली तयार केली, त्याचा वापर जर होत असला तर काय हरकत आहे. क्या बात. काय सांगा असं वाटतंय शेतकऱ्यांना तुम्हाला? कारण तुम्ही अनुभव स्वतः घेतले. SCT वैद्यची प्रोडक्शन आहे का नाही, हे खरोखर चांगलं आहे ते माणसासाठी. बर. जीवन बदलतं माणसंच. बदलते. हा, बदलते. म्हणजे जनावरांची तुम्ही जे काही बदल पाहिले, काय एक्सपिरियन्स तुमचा? तरुण गँगला काय सांगा? नाही, SCT वैदिक म्हणजे आम्ही आता 1-2 वर्ष झालं वापरतोय. शेड्डीवाला आधी वापरत होतो, त्यानंतर आता 1-2 महिने झालं चालू केले मिल्क चार्जर. म्हणजे असं जे आता तरुण पिढी जे आता व्यवसाय म्हणून बघतात गुरांचा, गोठा किंवा जनावरांचा, बरोबर, तर त्यांनी हा प्रयोग मिल्क चार्जरचा करून बघावा. बर. 100% रिझल्ट आहे ह्याचा. म्हणजे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये घाटा येणार नाही? नाही. नक्की तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालेल पुढे? 100%. बर. आज जे शेतकरी दूध व्यवसायाकडे आशेने बघत नाही, त्याचं 2 कारण. एक म्हणजे आजार, दुसरं कारण म्हणजे बाजारभाव दुधाला, आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे शेण मिळतं त्या शेणाची काही किंमतच नाही त्याला. आज जे काही शेण जनावरांचं तयार होतं त्या शेणाला काय अर्थ राहिलाय का? तुम्ही केमिकलमध्ये मिक्सरमध्ये जे वापरता, तुम्ही पहिलं जे शेण होतं तुमचं ते शेण भरायला येतं तुम्ही? नाही. ते काय कामच नाही. त्यांनी काय सडा टाकायचं का गोठ्यामध्ये? सडा टाकायचं त्या काय ठिकाणी पहिला सडा टाकेल कोपऱ्यामध्ये, ते सडा टाकल्याने सगळं पहिलं असायचं. बरोबर ना? आता एका जागेवर गोठ्यात यावंच वाटतंय, बरं की नाही? पहिलं शेण काढायचं म्हणजे काढायचा गोठा शेण काढायचंच नाही ना. चांगलंय. म्हणजे तुम्हाला आज शेण बी कामाला येणार आहे. सगळ्यात महत्वाचं तेच आहे. तुमची शेती जी आहे, शेती आहे तुमच्याकडे, शेतीमध्ये तुम्ही ज्यावेळेस यांचं शेण टाकणार आहे त्यावेळेस त्याला आपण गोवामृत म्हणतो. चारा केला का वैदिकचा? आता कृषी अमृत पोतं टाकलंय. नाही, आता RNPH टाका. बघा, कृषी अमृत त्याऐवजी तुम्ही गोवामृत टाकलं चालेल, म्हणजे आपलं शेण. पण त्याच्याबरोबर तुमच्याकडं RNPH फार महत्वाचं. एक लक्षात घ्या, आपण जो चारा करतो त्याच्यापासूनच दूध तयार होतं. त्या चाऱ्यामध्ये जर औषधी गुणधर्म आले, तुमच्या शेणात काय येईल? औषधी गुणधर्म. पिकाला नंतर औषधं फवारण्यापेक्षा त्या शेणालाच औषधी बनवा ना. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे की नाही? तुमचं शेण जर औषधी बनलं तर माती काय होणार? निरोगी बनणार. निरोगी माती बनल्यावर पीक कसं राहणार? आईची कूस जर निरोगी आहे तर बाळ सुद्धा. आणि आईला जर सारखं समजा जर ते पिशव्या सापडायच्या सारख्या गाईला, तिचं बाळ पण कसं येणार? बरोबर आहे की नाही? आता आम्ही जमिनीमध्ये बुरशीनाशक ड्रेंचिंग करतो किंवा काही कीटकनाशक करतो, ही आईची कूस धुण्यासारखंच आहे ना. काय म्हणतो तुमचं? ती आई असो मातीची, किंवा ही गाय असो किंवा आई असो, कुठली व्यक्ती आई जी असते तिची कूस जर एकदम सुपीक असेल
तर 100% बाळ जे आहे ते एकदम निरोगी जन्माला येतं. आपलं मेन जे टार्गेट आहे ते काय आहे, माती बलवान करायची. माती बलवान करायला शेण कसं पाहिजे, निरोगी आणि सकस पाहिजे. आज शेण हे ते स्वतःच कुजत नाही, तेव्हा ते मातीला का सकस करणार, त्यांनी स्वतः कुजून घ्यायला पाहिजे की नाही. ते कुजतंय का नाही, ते सडतंय, ते घाण वास सोडते, ते म्हणते येऊ नको माझ्या. आणि असं शेण टाकून आम्ही आमच्या पिकांना काय आणतो, रोग आणतो. आज जर तुमचा कारखाना चालू झाला, काय कारखाना चालू झाला कुठला, गोअमृतचा, हा कारखाना तुम्ही RNPS तुम्ही मिक्स केलं, ते खाली खोबरं जरी मिक्स केलं तर तुमचे जे पीक आहे ते कसं येणार आहे, बलवान येणार ना. म्हणून आम्ही काय म्हणतो, माती बलवान पीक पैलवान. पीक जर पैलवान झालं तर शेतकरी खरा मिल्क चार्जरचा उद्देश तो आहे काय, शेणापासून लखपती व्हा. तुम्ही सगळं दुधावर लक्ष आहे तुमचं, दूध तर तुम्हाला करणारच आहे श्रीमंत, परंतु शेणापासून लखपती व्हा. शेण फार महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या राजस्थान मधून दुबईला लाखो टन शेण समुद्र मार्गाने जात. किती लाखो टन त्यांचं कॉन्ट्रॅक्ट. दुबईमध्ये शेती केली जाते ती राजस्थानमध्ये शेणाचं जोड. तुमचा खताचा कारखाना सापडलाय, बरोबर आहे. शेती चांगली होणार, तुमचे आरोग्य चांगलं राहणार, त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला. आज पूर्वीच्या काळी आमची शेती चांगली होती, आमचं आरोग्य चांगलं होतं, त्याच्या पाठीमागं जनावरच होतं, बरोबर आहे की नाही. म्हणून आमच्या संस्कृतीमध्ये गाईला फार काय, किंवा गोवंश जो आहे त्याला काय फार महत्व आहे पहिल्यापासून. अगदी आमच्या दत्त महाराजांच्या जवळ सुद्धा काय गाय दाखवली, बरोबर आहे की नाही. आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा लहानपणी गाय चरत होते, बरोबर आहे की नाही. मग ते गोपाळ काय फुकट म्हणतात त्यांना, गोपाला गोपाला देवकी नंदना गोपाला म्हणजे ते गायच पाळत होते लहानपणी. गायीला किती महत्व आहे, तिच्या सानिध्यामध्ये देव राहतो, तिचा सांभाळ करायला देव स्वतः जन्म घेतो. आम्ही त्याचं महत्व कधी ओळखलं नाही, आता त्याचं महत्व तुमच्या लक्षात यायला लागलंय, हेच मोठी गोष्ट का हो. हा, आज तुमचं जर गोवंश जर वाढला तर शेतीमध्ये समृद्धी आपोआप काय होणार आहे, वाढणार आहे. आणि आपोआप जे शेतकऱ्यांचा खर्च वायफळ केमिकल होणार तो काय होईल, कमी होईल ना. आता पाहू परवडतं कसं काय वापरायला, हा प्रश्न आहे. परवडतं म्हणजे आता दुधातच वाढ झाली म्हणजे त्यांचा औषध खर्च कमी झाला सगळाच. बर, दुधात वाढ झाली, बर, शेण चांगलं उत्कृष्ट क्वालिटी व्हायला लागली. बर, म्हणजे असं निघूनच जातंय, वैरणीची बचत झाली, फायदा आहे. म्हणजे टाकली सगळी वरून खाली. वैरणीचा फायदा, शेणाचा फायदा, दुधाचा फायदा, फॅटचा फायदा, शेतीचा फायदा, वरून तब्येत चांगली. आता समजा ही काय तुम्ही 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेस वापरत नव्हते त्यावेळेची किंमत आणि आताची किंमत, हे याच्या आधी मी ती हाडं दिसत होती, हा, पण आता ही चालू झाल्यापासून नाही दिसत. बरं, वासू हाडे दिसत होते. हो हो हो, आता वासू झाल्यानंतर हाडे गायब झाली. हो झाली, खरं झाली. हा, खरं झाली. काय सांगू राहिले, पूर्वी काय होते, पूर्वी पाहिली गाय पण तुमच्यापैकी, हा तुम्ही पाहिली, खरं बोलते, तब्येत चांगली झाली गायची पूर्वीपेक्षा. हो, अहो गाई गेल्यावर तिची तब्येत कमी होती साहेब. नाही नंतर चांगली झाली, त्यांनी सॉइल ते काय मिल्क चार्जर तालुक्यापासून चांगली झाली. तुम्ही शेजारी राहता का? हो शेजारी इथं शेजार. बर, म्हणजे चमकायला लागली, हाडं गायब झाले, थोडी अंग घालायला लागली. म्हणजे तुम्ही म्हणता ते खरं आहे असं पुरावा आहे? नाही आहे, खरंच आहे. चला, चांगलं वाटलं तुमच्याबरोबर बोलून. तुम्ही वाट बघत होते म्हणे सर येणार आहे का आमच्याकडे असं विचारत होते, किती वेळा विचारत होते? 4 वर्ष झाले मी प्रयत्न करतोय की तुम्ही आमच्याकडे गेलं नाही काय. आणि सरांना बोलून गेलं. आजचा योग असा आला की मला रात्री 10 वाजता अक्षयचा फोन आला बर की उद्या सर येणार आहेत आपल्या इथं. बरं, म्हटले उद्या अख्खा दिवस थांबले तुमची वाटत बघत आज. अख्खा दिवस का बरं? तुम्ही येणार म्हणून. पण मी तर टाइम ठरला असेल ना केव्हा तरी येईल असं. हा, तुम्हाला वाटलं कोणत्या म्हणून घेतील भरोसा नाही यांचा. हा, बरं, आता कसं वाटतंय आलं तर? लय समाधान वाटतं. तुम्ही एवढा सत्कार केला, टोपे बिपे घातला, नारळ दिला, शाळ दिली, काय एवढा खर्च करायची काय गरज होती? काय नाही, तुम्ही एक म्हणजे आमच्यासाठी दैवत म्हणा किंवा देवरूपी माणूस म्हणा असं आहे. कारण 4 वर्षापूर्वी तुमचं एक वाक्य माहिती हात अजून आहे की आम्ही पहिलं पीक लावायचं आणि
पहिलं दुकान बघायचं, रोगावर खर्च करायचा. जमिनीवर काम केलं पाहिजे हे आम्हाला जेव्हा कळलं तेव्हाच आम्ही जमीन नांगरायला लागलो किंवा जमिनीतलं पहिलं बघायला लागलो खाली आणि खरं रहस्य कळायला लागत होतं. खरं फायदा झाला का होतं ऐकल्याने त्याचा? लई फायदा झाला. काय फायदा? बरोबर फायदा म्हणजे शेतीत आमची सुधारणा झाली, प्रगती बी बऱ्यापैकी झाली आमची. थोडं एक वाक्याने एका वाक्याने. अरे वा. किती वर्ष म्हणून शेती करता तुम्ही? आम्ही आता शेती म्हणजे आमचं जन्म शेतीच आहे. म्हणजे तरी 20-25 वर्ष झाले असतील. 25 वर्ष. पण गेल्या 2-1 वर्षात जे काही बदल झाले त्याच्यामुळे तुम्हाला थोडं शेतीमध्ये इंटरेस्ट यायला लागला. हो आला इंटरेस्ट आलाय. आमचं चिरंजीवी शेतीत रमायला लागला. हे छोटे चिरंजीव, हे मोठे. तुम्ही काय करता? आता शेती बघता. आणि तुम्ही इव्हेंट प्लॅनर. अरे बापरे, इव्हेंट प्लॅनर आहे. वा, हे इव्हेंट कसं काय आमचा? मोठा इव्हेंट म्हटलं ते एक नंबर आहे. हा इव्हेंट वगैरे त्यासाठी त्याने म्हणालाय आपण फक्त काय निमित्त आहे का नाही? आपण निमित्त आहे. एवढा मोठा इव्हेंट जर आपल्याकडून व्हायला लागला मग तर काय, मला तर मग डायरेक्ट स्वर्गामध्ये कुठे जागा मिळेल. हे आपण सामान्य माणूस आहे, आपल्याकडनं परमेश्वर हे करून घेतो हे त्याचे आभार मानले पाहिजे. तुमच्यासारखी माणसं एवढा आदर करतात, आता ओळख नाही पाळख नाही आपली, तर तुमचं किती प्रेम आहे. ह्या गोष्टी पैशाने विकत मिळत नाही. तुम्हाला जर म्हणलं 1 लाख रुपये देतो या माणूस सत्कार करा, तुम्ही कराल, पण प्रेमाने कराल का? दाखवायसाठी कराल. तसं आपण पुढाऱ्यांचा करतो तसा. लग्नाच्या वेळेस तुम्हाला भेटायचं हे होता, पण त्यांनी मला म्हणले की लग्नाच्या फार असतो ना, म्हणजे कुठे घ्यायचं नाही, मी आणून देणार गुलाबाचा किंवा क्या बात आहे. बरं मग कसं काय, म्हणजे हा जो इव्हेंट आहे याच्यामुळे जनावरांचं वगैरे काय, शेतीचं वगैरे कसं काय वाटतंय? नाही, दुधामध्ये तर यांच्या फरक आहे. म्हणजे मी इकडे एवढा नसतो. एक सीझन आपल्या लॉकडाऊनच्या नंतरचा डेकोरेशन मध्ये पण तिकडे इव्हेंट मध्ये लागतो सगळा, हॉल वगैरे बंद होते. 1 वर्ष मी पूर्ण शेतीमध्ये फोकस केलेला होता. उलट पण चांगला. आपण किती आहे आपलं 15 टनापर्यंत एवढा जिरत आहे ना. हो. किती 30 गुंठ्यामध्ये पक्षाची गोष्टी होती. 23 पक्षांची गोष्टी भरपूर. चालेल चालेल, धन्यवाद. खूप आनंद वाटला. तुमच्या पूर्ण फॅमिलीला याच्यामध्ये रस आहे, आनंद आहे, सगळ्या याच्यामध्ये आनंद घेत आहे आणि चिरंजीव शेतीमध्ये रमायला लागली. म्हणजे चेहरा आनंद दिसतोय मला. आपलं काय माहिती एवढं पाहिजे, आपलं बरोबर आहे. वारसा पुढे चालला पाहिजे, चालला पाहिजे. आणि वारसाच्या वेळेस मनापासून चालतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने मजा येते. बळजबरीचं घोडं आपलं दाखवायचं नुसतं पुढे आहे की नाही. वरातीचं घोडं टांग्याला पण काय उपयोग आहे का? सारखं सारखं दाखवायचं पुढे. जर चौकात जाऊन नाचायचं तेव्हा ते पुढे. तर तसं जनरली मनापासून ज्या वेळेस तुम्ही शेती करामध्ये इंटरेस्ट घेता तरुण पिढी, त्यावेळेस खरोखर मागच्या पिढीला आनंद होतो. खरंच आनंद होतो. आणि मला सांगा, जर रिस्पॉन्स मिळाला तर कोणाला इंटरेस्ट नाही? बी पेरायचं 8 दिवस उगतच नाही, ते उगलं तरी अर्धाच उगतो. हा म्हणतो नकोच ती शेती. पण ज्यावेळेस ते असं सुंदर जगापेक्षा वेगळं चांगलं पिकायला लागतं, जेव्हा आमची गाय लोकांपेक्षा चांगली दिसते, चमकायला लागते, त्यावेळेस आम्हाला त्याच्यामध्ये काय येतो, लोक 2 लोक काय केलं तू, काय खाऊ घातलंय, काय विचारतात लोक. तेव्हा आपल्याला कसं वाटतं काहीतरी केल्याचं समाधान होतं. आणि ते समाधान स्थिती वैदिक मध्ये आहे. बरोबर आहे असं म्हणू का? आहे. अनुभव आहे. धन्यवाद, थँक्यू.